आपल्याला आज एक नवीन चॅप्टर सुरू करायचं आहे. त्याचं नाव आहे मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. टेक्स्टबुकमध्ये चॅप्टर नंबर 4 असं दिलेलं आहे. आपण पहिलं चॅप्टर अभ्यासलं होतं जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. आणि जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्समध्ये मेंडेलने एक्सपेरिमेंट्स केले गार्डन पी प्लांटवर. आणि मेंडेलने काय सांगितलं, समथिंग पार्टिकल्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट. पण मग नेक्स्ट जनरेशनमध्ये जात आहेत ते पार्टिकल्स म्हणजे फॅक्टर्स, मेंडेलियन फॅक्टर्स, ते काय आहेत याचा नंतर हळूहळू शोध घ्यायला सुरुवात झाली. आणि त्याच्या आधी इन 1869 1869 फ्रेडरिच मिस्चर began to working with white blood cells which are the major component of the pus from infections. त्यांनी काय केलं, फ्रेडरिच मिस्चरने ही कलेक्टेड अ लॉट ऑफ पस. त्यांनी काय केलं, बँडेजेस हॉस्पिटलमधून इन्फेक्टेड पर्सन्सचे लोकल हॉस्पिटलमधून बँडेजेस घेतले आणि त्या बँडेजेसमधून त्यांनी त्यांचं पस कलेक्शन केलं. ही कलेक्टेड पस फ्रॉम द बँडेजेस ऑफ लोकल हॉस्पिटल्स. त्यांनी काय केलं, ही यूज्ड सॉल्ट सोल्युशन टू वॉश द पस ऑफ द बँडेजेस. त्या बँडेजेसमधून पस काढून घेण्यासाठी सॉल्ट सोल्युशनचा वापर केला. आणि त्यांनी काय केलं, व्हेन ही ॲडेड अ वीक अल्कलाईन सोल्युशन टू द सेल्स. त्यांनी त्या पस सेल्समध्ये वीक अल्कलाईन सोल्युशन ॲड केलं. द सेल्स गेट लाइज्ड अँड न्यूक्लियाय गेट प्रेसिपिटेटेड. सेलचं लायसिस झालं आणि त्याच्यातल्या न्यूक्लियायचं प्रेसिपिटेशन पीपीटी तयार झाला. आणि त्या न्यूक्लियायमध्ये फॉस्फरस कंटेंट होतं, ॲसिडिक इन नेचर होतं आणि त्याला त्यांनी नाव दिलं न्यूक्लीन. हे तुम्ही कुठे अभ्यासलंय, 10वीपर्यंत अभ्यासलंय. फक्त तुम्हाला मी एक थोडीशी आठवण करून दिली. फ्रेडरिच मिस्चरने व्हाईट ब्लड सेल्सचा अभ्यास करताना व्हाईट WBC म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स कलेक्ट केल्या त्यांनी पसमधून आणि बँडेजेसमधून त्यांनी पस आयसोलेट केला. त्या पसमधून त्यांनी पसचं लायसिस WBC लायसिस केलं आणि लायसिस केल्यानंतर त्यांना तिथं न्यूक्लियर प्रेसिपिटेशन मिळालं. इन द न्यूक्लियर प्रेसिपिटेशन काय होतं, फॉस्फरस आणि ॲसिड, म्हणून ॲसिडिक इन नेचर असं ते न्यूक्लिन, ज्याला आता आपण तुम्ही अभ्यासलेले 10वीपर्यंत DNA न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड. 2 प्रकारचे न्यूक्लिक ॲसिड तुम्ही अभ्यासलेत, DNA आणि RNA. आता या चॅप्टरमध्ये परत हेच आपल्याला डिटेल अभ्यासायचे. आता सगळ्यात पहिल्यांदा परत मागच्या चॅप्टरकडे येऊ थोडंसं. जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स. मेंडेल काय सांगितलं, मेंडेलने समथिंग पार्टिकल्स आर ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. मग नेक्स्ट जनरेशनकडे जात आहेत ते पार्टिकल्स काय असतील, तर ते मेंडेलियन फॅक्टर्स आर नाव कॉल्ड ॲज जीन्स. त्यांना आपण आता जीन्स म्हणून अभ्यासणार आहोत. मग त्यावेळेला जो रिसर्च करण्यात आला तो आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. मग फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल एक्सपेरिमेंट्स आर परफॉर्म. ते एक्सपेरिमेंट्स आपल्याला या चॅप्टरमध्ये अभ्यासायचे. त्याच्या आधी थोडंसं DNA काय प्रकारे तो लक्षात घ्या. सेलमध्ये न्यूक्लियसमध्ये क्रोमोझोम्स, आणि क्रोमोझोम्स जे असतील जे क्रोमोझोम्सवर जीन्स आर प्रेझेंट असं आपण आतापर्यंत अभ्यासलेलं आहे. तेच या चॅप्टरमध्ये आपल्याला डिटेल अभ्यासायचं आहे. पण साधारण आपण 1928 इथपर्यंतचे एक्सपेरिमेंट्स, 1928 पासून तर 1952 पर्यंत डिफरंट एक्सपेरिमेंट्स आर गेट परफॉर्म्ड फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ जेनेटिक मटेरियल. आणि मग हे क्लिअर झालं की जेनेटिक मटेरियल इज DNA. त्याच्या आधी काय झालं होतं, क्रोमोझोम्स आर कंपोज्ड ऑफ DNA आणि प्रोटीन्स. मग DNA पण आहे आणि प्रोटीन्स पण आहे. मग कन्फ्युजन कुठे होतं की DNA जेनेटिक मटेरियल आहे की प्रोटीन्स जेनेटिक मटेरियल आहे. सुरुवातीला असं म्हटलं जायचं की प्रोटीन्स आर द जेनेटिक मटेरियल, दे गेट ट्रान्समिटेड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. But then after experiment it was get proved that DNA is a genetic material, not proteins.
DNA is the genetic material. It get transmitted from one generation to next generation. मग आता DNA जेनेटिक मटेरियल आहे हे आयडेंटिफाय करण्यासाठी पहिला एक्सपेरिमेंट केला गेला ग्रिफिथ एक्सपेरिमेंट. ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट in 1928. ब्रिटिश मेडिकल ऑफिसर फ्रेडरिच ग्रिफिथ परफॉर्म अन एक्सपेरिमेंट. त्यांनी एक्सपेरिमेंट केला ऑन बॅक्टेरिया डिप्लोकोकस निमोनियम, ऑन बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस निमोनी. ग्रिफिथ परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस निमोनी. या बॅक्टेरिया काय आहे, ते कॉजेस निमोनिया टू ह्युमन्स किंवा मॅमल्स. निमोनिया कॉझिंग बॅक्टेरिया आहे. देर आर 2 स्ट्रेन्स ऑफ दिस बॅक्टेरिया. या बॅक्टेरियाच्या 2 स्ट्रेन्स आपल्याला म्हणजे ज्याला कॉमनली आढळून येतात. एक आहे एस स्ट्रेन म्हणजे एस टाईप ऑफ बॅक्टेरिया आणि दुसरा आहे आर स्ट्रेन म्हणजे आर टाईप ऑफ बॅक्टेरिया. याच्यापैकी ज्या एस टाईप ऑफ बॅक्टेरिया आहेत, या एस टाईप ऑफ बॅक्टेरिया व्हायरुलंट म्हणजे कॉजेस निमोनिया, स्मूथ, पॅथोजेनिक, आणि आर टाईप ऑफ बॅक्टेरिया ज्या आहेत नॉन व्हायरुलंट, रफ, नॉन पॅथोजेनिक बॅक्टेरिया आहेत. रफ म्हणजे काय, त्याला कॅप्सूलचं कवरिंग नाही, नॉन कॅप्सुलेटेड, आणि स्मूथ म्हणजे काय, गेट कॅप्सुलेटेड. अशा या बॅक्टेरिया स्ट्रेप्टोकोकस निमोनी कॉझिंग निमोनिया टू मॅमल्स आणि ऑकर्स इन 2 स्ट्रेन्स. ग्रिफिथने काय केलं, ग्रिफिथ परफॉर्म अ सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट्स, आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये 4 स्टेपमध्ये त्यांनी हा एक्सपेरिमेंट केला. पहिल्यांदा ग्रिफिथने काय केलं, ग्रिफिथ आयसोलेटेड आर टाईप ऑफ बॅक्टेरिया रफ स्ट्रेन. दॅट आर टाईप ऑफ बॅक्टेरिया इंजेक्टेड टू माईस, माईस मॅमल आहे, इंजेक्टेड टू माईस. ही फाउंड दॅट माईस सर्वाइव्ड. माईसला निमोनिया होत नाही आर टाईप ऑफ बॅक्टेरिया इंजेक्ट केल्यामुळे. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं होतं की आर टाईप ऑफ बॅक्टेरिया वेअर नॉन व्हायरुलंट, त्या डिसीज कॉज करत नाही. मग त्यांनी काय केलं, दुसरा एक्सपेरिमेंट केला. एस टाईप ऑफ बॅक्टेरिया इंजेक्टेड टू माईस. ही फाउंड दॅट माईस गेट इन्फेक्टेड, माईस get infected by pneumonia and mice not survived, mice died. म्हणजेच त्यांनी काय कंक्लुजन काढलं की एस टाईप ऑफ बॅक्टेरिया आर व्हायरुलंट, दे कॉजेस निमोनिया, सो माईस वॉज डाईड. मग आता एसमुळे आजार होतोय, आरमुळे आजार होत नाही. त्यांनी काय केलं, आपण जनरली काय करतो, पावसाळ्यामध्ये पाण्यात बॅक्टेरियल वगैरे इन्फेक्शन असतं, म्हणजे बॅक्टेरिया असल्यामुळे पाणी थोडंसं गरम करून घेतात. बॉइल्ड वॉटरमध्ये काय होतं, बॅक्टेरिया राहत नाही, मरतात असं म्हणतात. त्यांनी काय केलं, याच पद्धतीची हीट ट्रीटमेंट दिली एस टाईप ऑफ बॅक्टेरियाला. म्हणजे त्यांनी काय केलं, तिसऱ्या स्टेपला हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरिया. हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरिया गेट इंजेक्टेड टू माईस. ही फाउंड दॅट माईस नॉट कॉज्ड निमोनिया, नॉट डेव्हलप्ड निमोनिया, माईस सर्वाइव्ड. म्हणजेच काय झालं, एस टाईपमुळे निमोनिया होतोय, आर टाईपमुळे निमोनिया होत नाहीये, पण हीट किल्ड एसमुळे पण निमोनिया नाही झाला, माईस सर्वाइव्ड. आता पुढचा एक एक्सपेरिमेंट जो महत्त्वाचा होता, त्यांनी काय केलं, ही टेक मिक्सचर ऑफ हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरिया, हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया, दोघं मिक्स केल्या. आरमुळे आजार होत नाहीये, हीट किलमुळे एस आजार होत नाहीये, आणि इंजेक्टेड टू माईस. मग आता काय होईल, आपण जरी विचार केला तर आपल्याला काय लक्षात येतं की हीट किल्ड एसमुळे होत नाहीये, आरमुळे होत नाहीये, म्हणजे दोघांचं मिक्सचर केलं तर माईस सर्वाइव्ह, माईसला आजार होणार नाही. पण प्रत्यक्षात झालं काय, तर माईस वॉज डाईड, माईस डेव्हलप्ड निमोनिया आणि माईस वॉज डाईड. ही सरप्राईज. त्याला काय म्हटलं मी, म्हणजे ग्रिफिथने काय केलं होतं, एस टाईपमुळे आजार नाही, आरमुळे आजार नाही, दोघांचं मिक्सचर केलं, डेव्हलप झाला निमोनिया, माईस वॉज डाईड. मग त्यांनी काय केलं, ही कलेक्टेड द ब्लड सेल्स फ्रॉम द डेड माईस.
आणि कल्चर्ड करून त्याच्यात काय आहे त्यांनी ते बघितलं. अँड देन ही फाउंड दॅट देअर वॉज अ मिक्सचर ऑफ लिव्हिंग एस टाईप ऑफ अल्सो अँड आर टाईप ऑफ बॅक्टेरिया अल्सो. म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यात एस टाईप ऑफ बॅक्टेरिया पण आहेत आणि आर टाईप ऑफ बॅक्टेरिया पण आहेत. मग ग्रिफिथचं असं म्हणणं होतं की ज्या वेळेला हीट ट्रीटमेंट दिली एस टाईप ऑफ बॅक्टेरियाला, हीट ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याच्यातलं भलेही बाकी मटेरियल गेलं असेल, पण जेव्हा आर टाईप ऑफ बॅक्टेरिया माईसच्या बॉडीत इंजेक्ट केल्या, त्या जेव्हा मल्टिप्लाय होत होत्या, तेव्हा दॅट बॅक्टेरिया पिक्ड अप समथिंग मटेरियल from the heat killed S type of bacteria, and due to that material, that R type of bacteria get transformed into S type of bacteria. म्हणजे हीट किल्ड एस मधून आर टाईपने काहीतरी घेतलं. काय घेतलं? ते DNA घेतलं हे आपण आता सांगतोय, पण त्यावेळेला ग्रिफिथला सांगता नाही आलं DNA घेतलं असं. कोणाचं DNA? एस टाईप ऑफ बॅक्टेरियाचं. पण समथिंग living R type of bacteria picked up something material from the heat killed S type of bacteria and get transformed into S type of bacteria. याला म्हणतात बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणून असं म्हटलं जातं की ग्रिफिथ परफॉर्म द एक्सपेरिमेंट ऑन बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन? द कन्व्हर्शन ऑफ वन टाईप ऑफ बॅक्टेरिया इनटू अदर टाईप ऑफ बॅक्टेरिया. कशामुळे झालं? बाय ट्रान्सफर ऑफ द DNA. मग हा बॅक्टेरियल ट्रान्सफॉर्मेशन. आणि त्यांनी असं सांगितलं की जे मटेरियल घेतलं, कोणी लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया जे मटेरियल घेतलं, दॅट मटेरियल वॉज द जेनेटिक मटेरियल. मग जेनेटिक मटेरियल काय आहे हे नंतर आणखी पुढच्या एक्सपेरिमेंटमध्ये प्रूव्ह झालं. तर जेनेटिक मटेरियल DNA आहे हे प्रूव्ह करण्यासाठी पुढचा एक्सपेरिमेंट केला, ॲव्हरी, मॅक्लॉइड अँड मॅककार्टीज एक्सपेरिमेंट. जेनेटिक मटेरियल काय आहे हे बघण्यासाठी परत पुढच्या 3 सायंटिस्ट एक्सपेरिमेंट केला, ॲव्हरी, मॅक्लॉइड अँड मॅककार्टीज एक्सपेरिमेंट. केव्हा झाला हा एक्सपेरिमेंट? इन 1944, 1944 साली. यांनी म्हणजे US मायक्रोबायोलॉजिस्ट ओस्वाल्ड टी ॲव्हरी, कोलिन एम मॅक्लॉइड आणि मॅकलिन मॅककार्टीज या 3 सायंटिस्टने मिळून एक एक्सपेरिमेंट केला. काय नाही केलं? दे रिपीटेड द एक्सपेरिमेंट ऑफ ग्रिफिथ. हाच एक्सपेरिमेंट रिपीट केला. फक्त माईस यूज न करता त्यांनी काय केलं? दे सेपरेटेड हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरिया. हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरियामधून त्यांनी कार्बोहायड्रेट सेपरेट केले, प्रोटीन्स सेपरेट केले, त्याच्यातून त्याने DNA सेपरेट केलं, RNA सेपरेट केलं. म्हणजे त्याच्यातले जे जे केमिकल कन्स्टिट्युएंट होते सगळे सेपरेट केले. आणि टेस्ट ट्यूब ॲसे, ही परफॉर्म टेस्ट ट्यूब ॲसे. त्यांनी काय केलं? टेस्ट ट्यूब्स घेतल्या, अशा टेस्ट ट्यूब्स. आणि टेस्ट ट्यूबमध्ये काय केलं? लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया वॉज टेकन. आणि टेस्ट ट्यूबमध्ये लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया प्लस हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरियाचे कार्बोहायड्रेट्स. त्यांनी त्या टेस्ट ट्यूबमध्ये, दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया, हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरियाचे प्रोटीन्स, लिव्हिंग आर बॅक्टेरिया, हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरियाचं DNA, लिव्हिंग आर बॅक्टेरिया, हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरियाचं RNA. असं त्यांनी सेपरेट टेस्ट ट्यूबमध्ये टाकलं. त्याला म्हणतात दे परफॉर्म टेस्ट ट्यूब ॲसे इन्स्टेड ऑफ माईस. त्यांना असं लक्षात आलं, त्यांनी नंतर काय बघितलं की याच्यात कोणत्या टेस्ट ट्यूबमध्ये आर टाईपच्या बॅक्टेरियाचं कन्व्हर्शन एसमध्ये झालं आहे किंवा एस टाईप ऑफ बॅक्टेरिया कुठे आढळत आहे. त्यांना असं दिसून आलं ओनली इन द टेस्ट ट्यूब इन विच लिव्हिंग आर टाईप ऑफ बॅक्टेरिया वेअर मिक्स्ड विथ DNA ऑफ हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरिया. इन दॅट टेस्ट ट्यूब आर टाईप ऑफ ऑल्सो प्रेझेंट प्लस एस टाईप ऑफ बॅक्टेरिया वेअर ऑल्सो प्रेझेंट. म्हणजेच त्यांचं काय म्हणणं होतं? जेनेटिक मटेरियल इज DNA, नॉट प्रोटीन्स, नॉट कार्बोहायड्रेट्स, नॉट RNA. DNA इज द जेनेटिक मटेरियल. त्यांनी हे कन्फर्मेशन करण्यासाठी परत आणखी एक टेस्ट ट्यूब घेतली आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये DNA डायजेस्टिंग एन्झाईम, DNAज हा पण ॲड केला. आणि DNA डायजेस्टिंग एन्झाईम ॲड केला आणि हीट किल्ड एस टाईप ऑफ बॅक्टेरियाचं DNA ॲड केलं.
दे ॲडेड द DNA डायजेस्टिंग एन्झाईम अँड DNA डायजेस्टिंग एन्झाईम, याच्यात DNAज एन्झाईम पण टाकला, लिव्हिंग R टाईप ऑफ बॅक्टेरिया पण टाकल्या आणि हीट किल्ड S टाईप ऑफ बॅक्टेरियाचं DNA पण टाकलं. मग DNA डायजेस्टिंग एन्झाईम डायजेस्टेड द DNA आणि इन दॅट टेस्ट ट्यूब देअर वेअर ओनली R टाईप ऑफ बॅक्टेरिया, नॉट S टाईप ऑफ बॅक्टेरिया. म्हणजेच DNA डायजेस्ट झाल्यामुळे Rच्या Rच राहिल्या. म्हणजेच त्यांचं काय म्हणणं होतं, वेन R टाईप ऑफ बॅक्टेरिया मल्टिप्लाईज दे टेकअप द मटेरियल फ्रॉम दे टेकअप DNA फ्रॉम द हीट किल्ड S टाईप ऑफ बॅक्टेरिया. इथं DNA डायजेस्ट झाल्यामुळे R टाईप ऑफ बॅक्टेरिया राहिल्या. याच्यावरून हे कन्फर्म झालं की जेनेटिक मटेरियल इज DNA नॉट RNA अँड प्रोटीन्स. तिसरा एक्सपेरिमेंट मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन.